नमस्कार, यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी सविता लबडे। तर रामाचा कार्यक्रम आहे तेव्हा आपण आज पाहिजे काय नाही तर श्री माता भगिनो आणि बंधू भगिनींनो, येणाऱ्या 12 जानेवारी 2024 सोमवार या शुभ दिवशी श्रीराम जन्मभूमी बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या तळमजल्याशिवाय गर्भगृहात प्रभू श्रीरामाच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्रतिष्ठापना केली जाईल। या निमित्तात अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल। तुम्हीही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी घोषित वेळेपूर्वी तुमच्या गावातील कॉलनी एकत्र करून कीर्तन भजन करावे आणि दूरदर्शन किंवा पडदा LED स्क्रीन लावून अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेचा समारंभ समजावा, दाखवावा। शंख वाजवावे, घंटा वाजवाव्यात, आरती करून महाप्रसाद वाटप करावा। कार्यक्रमाचे स्वरूप मंदिर केंद्रित असावे। आपल्या मंदिरात असलेले देवी देवतांचे भजन कीर्तन आरती पूजा इत्यादी करावे। त्याने नंतर सर्व देवी देवतांना प्रसन्न होतील। संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल। प्राणप्रतिष्ठेचा समारंभ दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपित केले जाईल आणि अनेक चॅनेलद्वारे प्रसारित केले जाईल। प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सूर्यास्तानंतर सकाळी देवांना प्रसन्न करण्यात आपल्या घरासमोर दिव्यांच्या माळा लावून सजावट करावी। दीपोत्सव साजरा करावा आणि छान असा प्रसाद सुद्धा बनवावा आणि सर्व भक्तांना वाटप करून आपल्या घरात दिवाळी साजरी करावी। 22 जानेवारी खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि तो दिवस पुन्हा कधीही नाही। तेव्हा सर्वांनी खूप आनंदी वातावरण आणि घरासमोर गल्लीत शेजारी पाजारी दीपा उजाळून असं आपलं राम मंदिराचं आणि अयोध्येत पुन्हा एकदा कधीतरी जाण्याची संधी मिळावा। सर्वांना खूप खूप शुभेच्छा राम जन्मभूमी निमित्त। त्यासाठी मी आज रामाच्या कार्यक्रमासाठी घरात दिवाळीचं वातावरण आणण्यासाठी कुणी लाडू करा, करंजा करा, शंकरपाळ्या करा, तर मी हा शिऱ्याचा प्रसाद बनवणार आहे खास भक्तांसाठी। तर शिऱ्याच्या प्रसादासाठी मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे आणि सव्वा वाटीसाठीच मी 1 वाटी तूप घेतलेला आहे। काजू, बदाम, चारोळे हे घेतलेलं आहे आणि 2 प्रकारचे मी मनुके घेतलेले आहे, विलायची, तुळशीचे पानं आणि साखर घेतलेले आहे आणि ह्याच वाटीने मी 1.5 वाटी दूध घेतलेलं आहे। तर आता गरम करायला लागणार आहे। तर इथे आपली कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आता तूप टाकून घेणार आहे मी। आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। त्यामध्ये 1.5 वाटी मी रवा घेतलेला आहे। छान असा भाजून घ्यायचा आहे एकदम तांबूस रंगावर। हे बघा, छान असा रवा भाजलेला आहे। आता यामध्येच आपल्याला हे काजू, बदाम आणि चारोळे टाकून घ्यायचे, म्हणजे कडक होतात छान रव्यासोबत। हे मनुके सुद्धा याच्यातच टाकून घ्यायचे। आता हे गरम झाले दूध पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचंय। आता हे दूध टाकून घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला ही साखर टाकून घ्यायची, विलायची, 1 केळ घेतलेलं होतं त्याचे बारीक काप करून हे पण टाकून घ्यायचे। आता हे राहिलेलं तूप सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे। छान असा रामासाठी प्रसाद बनवलेला आहे मी। हे बघा, अतिशय सुंदर असा आपला महाप्रसाद तयार झालेला आहे। आता मी हा काढून घेते। त्यावर हे तुळशीपत्र टाकून घ्यायचे
अतिशय खूप सुंदर असा महाप्रसाद तयार झालेला आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच असेल, तुम्ही सुद्धा असं करून बघा, खाऊन बघा. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करत चला आणि इतर मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करत चला. अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी खायच्या असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, बेल आयकॉन प्रेस करत चला, घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद. राम आएगा, राम आएगा.